तर नमस्कार मित्रांनो, मी आहे विपुल पाटील. स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज एक नवीन व्हिडिओ आहे. आम्ही चाललो आहे गाडीचं. तर गाडीचं थोडं काम करायचं आहे, काय काय गोष्टी त्याला टाकायच्या आहेत, सर्व्हिस करायची आहे. कारण आम्ही परत एकदा रोड ट्रिपला चाललो आहे. तर आम्ही आहे आता आमचं मल्हार मेडिकल गवायचं गाडी, ही आपली विष्णू आणि हे आम्ही दादा निघू आहेत पुढे. थोडा एक काम आहे म्हणून थांबलो आहे. किती वाजले? 8 वाजलेत सकाळचे. आणि आता आम्ही निघू 5-10 मिनटामध्ये. पुढे काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आता ऑन द वे आहेत आणि थोड्याच वेळात अजय भेटणार आहे आम्हाला. हा आहे विवेक इकडे. ओके, भेटतो तुम्हाला पुढे. अजय आम्हाला भेटलेला आहे आता इथं. अजय आपल्या 3 गाड्या झालेल्या आहेत आणि आपण निघतोय आता पुढे. नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आपण विश्राम आपल्या दिलेल्या आहेत सर्व्हिससाठी वेळूमध्ये. आणि आपण आलेलो होतो इथे पेटपूजेसाठी जेवण वगैरेला. तर जेवण पण छानरित्या झालेलं आहे. आता आपण तुमच्या दिशेने वाटचाल करूया पुढच्या वाटचाल. बघूया काय अपडेट आले आता. तर गाड्या झाल्या असतील आपल्या रेडी. आपण पुढच्या दिशेने वळूया. नंतर आपल्याला बघायला जायचं आहे आम्हाला. बघायला ते पण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. मित्रांनो, इथंच खूप वेळ झाला आपल्याला. गाड्या झालेल्या आहेत. तिन्ही गाड्या झाल्यात तशा. एक त्यांना जी कल्पेशच्या गाडीची स्पीडोमीटर केबलच भेटत नाही. तर ती ते स्पीडोमीटर करतात. विवेकची झालेली आहे. तर ते दोघं पुढे जातात गार्ड आणि लाईट जे बाकी ॲक्सेसरीज बघायला. आणि अजयची जी गाडी आहे तिचा मागची मॅकव्हील जो पुसणारा जो याच्यानंतर धुतल्यानंतर गाडी पुसताना त्यांनी नोटीस केला की मॅकव्हील बेंड आहे मागची. तर ती गाडी काही अशी चाललेली नाही. तर मॅन्युफॅक्चरिंगमधूनच डिफेक्ट असणार तो. कारण पुढे काय डॅमेज पण नाही दगड लागल्याचा. तर ती आहे बेंड. तर आता आमचं बोलणं चालू आहे कंटिन्यू त्यांच्याशी की आम्हाला एक ते चेंज करून द्या. कारण 1 दिवस झाला आहे गाडी घेऊन. असा तर लगेच बेंड होऊ शकत नाही. त्यांचे एक ते कोण आले होते ते बोलत होते की आपडल्यामुळे झाले असेल. आपडल्यामुळे थोडी ना लगेच एवढ्या लवकर थोडी ना मॅकव्हील बेंड होणार आहे. एवढी हार्ड असते ती. मी पण 3 वर्ष गाडी चालवतो आहे. अजून कशीही चाललेली आपली पण गाडी कुठे चालले. तर थोडी ना लगेच बेंड झाली. तर तेच आम्ही त्यांना सांगतो आहे. आता त्यांनी गाडी मागवले. शोरूम त्या साईडला पण आहे. सॉरी वर्कशॉप आणि इकडे पण आहे. सो आता गाडी त्यांनी मागवले चेक करायला इथे पण शोरूमला. तर आम्ही आलो इथे परत. बघा
बेंड काहीच त्याच्यावर स्क्रॅच मार्क वगैरे काहीच नाही आहे, पण ती आहे बेंड. ही बघा पूर्ण बेंड आहे. असं थोडी ना बेंड होऊ शकते, हे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टच आहे. तेच आम्ही त्यांना सांगतोय. बघूया आता, बोलणं चालू आहे. मित्रांनो ते आता एक्सचेंज करून द्यायला तयार झालेले आहेत. आपल्याला कोणता तरी दुसऱ्या गाडीचा किंवा जी असेल त्यांच्याकडं त्याचा म्हणजे पूर्ण टायरच मॅक्युल्स आहेत चेंज करून देत आहेत ते आपल्याला. आता परत आम्ही वर्कशॉपमध्ये आलो आहे. इथं माझ्याजवळ गाडी उभी आहे. आता ती दुसरी गाडी आणतील आणि तिचं आपल्याला टाकून देतील ते. ओके, पुढचा अपडेट देतो मी सगळं. बघा मित्रांनो, गाडी आणलेली आहे. या गाडीचा बहुतेक काढून देतो. तर मित्रांनो ही आपली चौथी गाडी विशालची, त्याची पण सर्व्हिसला आणलेली आहे गाडी. विशाल आत्ता झाला आहे. तर पोचलेलो आहेत राईड अँड रायडर्सला. विवेक ते पुढे आले होते आणि एक गाडी आमची रेडी झाली. ही बघा गार्ड आणि हे पॉवरफुल लाईट ते चालू करून दाखवीन नंतर तुम्हाला मी. आणि भरपूर ट्रॅफिक होती त्याच्यामुळे आम्हाला टाईम लागला इकडे यायला. ही गाडी रेडी करायची. विवेकचं काम चालू आहे वाटते आतमध्ये. हे बसलेत विवेक ते आणि काम चालू आहे. चला आतमध्ये जाऊया आणि बघूया काय झालं. जबरदस्त. किंमत पण फार कमी आहे. दोन्ही घेऊ. जायचे असते 25 गाड्या नाही ना, मेंबर 25 आहेत ना. मजा नाही 2 दिवस थांबला तर आलं. बरी वाटतं माझी ठेवतो मी. मला एलंकी पण देऊन ठेवतो.